नमस्कार. राहुल गांधी आज आणि उद्या मुंबई आणि अहमदाबादला आहेत आणि आज त्यांनी धारावीत चमार स्टुडिओ पुनर्निर्मित केलेल्या रबरापासून ज्या काही बॅगा वगैरे बनवतात अशा बॅगा बनवणाऱ्या सुधीर राजभर या नावाच्या व्यक्तीच्या धारावीतल्या स्टुडिओत त्यांनी भेट दिली. या बॅगा फार फेमस आहेत. धारावीतल्या बनणाऱ्या या बॅगा फ्रँकफर्ट पासून मुंबईच्या अनेक मोठमोठ्या शोरूम्समध्ये विकल्या जातात, ज्यांची किंमत 39,000 रुपये किंवा त्याच्याहून जास्ती असू शकते आहे. सुधीर राजभर यांनी जेव्हा हा प्रयत्न सुरू केला तेव्हा त्यांना अनेक त्रासांना तोंड द्यावं लागलं. त्याच्यानंतर त्यांच्यावर काही इतरही लीगल सुद्धा काही प्रॉब्लेम्स त्यांना फेस करावे लागले. 2017ला त्यांनी 10 लाख रुपये भांडवल घेतलं आणि मुंबईचेच एक मोची त्यांची मदत घेतली आणि नंतर त्यांनी आपला व्यवसाय सुरू केला. आज अनेक मोठमोठ्या सेलिब्रिटीज त्यांच्या या बॅगा, टोट बॅग ज्याला म्हणता येईल, त्या विकत घेतात. राहुल गांधींनी नेमकी हीच गोष्ट की ज्या धारावीचा मुद्दा त्यांनी या आधीच्या विधानसभा निवडणुकीतही लावून धरला होता, धारावीचं पूर्ण एक प्रकारचा कायापालट वगैरे करण्याचा कॉन्ट्रॅक्ट अडानींना दिलेला जो काही आहे त्याच्याबद्दल त्यांनी ऑब्जेक्शन्स घेतलेले होते आणि आज नेमका त्याच धारावीत त्यांनी ती भेट दिली आणि त्या स्टुडिओला भेट दिली. सुधीर राजभर हे स्वतः चमार जातीचे जरी नसले तरी ते शेड्यूल कास्ट म्हणजे खालच्या जातीचेच आहेत. तर त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं की याच्यात किती त्रास होतो याची त्यांनी पूर्ण कल्पना आहे. आज राहुल गांधी, त्यांच्याबरोबर वर्षा गायकवाड वगैरे मुंबईच्या अध्यक्षा, त्या स्वतः खासदार आहेत त्या एरियातल्या, आणि त्यांनी त्या पूर्ण प्रकल्पाची पाहणी केली. एक प्रकारे राहुल गांधींनी त्या विकर सेक्शनला एक संदेश दिलेला आहे की होय, आम्ही तुमच्या बरोबर आहोत. धन्यवाद.